नमस्कार, मी सुवर्णा. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. काल दुपारनंतर या एकाच बातमीची चर्चा राहिली जी अजूनपर्यंत सुरू आहे. ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची बैठक झाली, भेट झाली. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज बैठक बोलावण्यात आलेली आहे. अर्थात ही बैठक शिवतीर्थवर होणार आहे. थोड्याच वेळात शिवतीर्थवर ही बैठक सुरू होईल. सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कालची राज आणि उद्धव यांची भेट, त्यांच्यामध्ये झालेला 2.5 तासांचा संवाद आणि त्यानंतर आजची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची बैठक, याकडे सगळ्यांचं महत्त्वाचं या घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ते याकरता की नेमकं आता या बैठकीमध्ये राज ठाकरे आपल्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी काय बोलतात. येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत या बैठकीत चर्चा होते का, हेही बघायचं. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया. प्रणाली, काय अधिक सांगाल कालच्या बैठकीनंतर आजची ही मनसेची बैठक महत्त्वाची? या बैठकीबद्दलची माहिती ही काल ज्यावेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्यानंतर लगेचच अशी माहिती आली की आज सर्व मनसेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. यावरूनच या घटनेचं गांभीर्य किंवा या गोष्टीची किंवा या बैठकीचं महत्त्व लक्षात येत आहे. काल ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, कारण यापूर्वी अनेक वेळेला राज ठाकरे असं म्हणाले आहेत की जो काही संवाद होईल तो आम्हा दोन भावांमध्ये होईल. ज्या काही वाटाघाटी करायच्या आहे त्या काही सार्वजनिक मंचावर होत नसतात. त्यामुळे काल त्यांची झालेली ही भेट याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. येत्या काळामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे हे एकत्रित येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतात का, याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं कालची झालेली ही भेट, जरी संजय राऊत सांगत असले की ही भेट कौटुंबिक भेट होती, राज ठाकरे यांच्या मातोश्रीला भेटण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे गेलेले असले तरी जवळपास 2.5 तास ही भेट चाललेली होती. त्यामुळे त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ सुद्धा काढले जात आहेत. त्याच दृष्टीनं आजची बैठक जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे, कारण या बैठकीला मनसेचे सगळे महत्वपूर्ण पदाधिकारी यांना बोलवण्यात आलेलं आहे. राज ठाकरे त्यांच्याशी काय संवाद साधतात, कालच्या भेटीचा काही तपशील देतात का, किंवा पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात आपली वाटचाल कशी असेल, कोणाबरोबर असेल, याचे काही संकेत देतात का, या दृष्टीने आजची बैठक अत्यंत महत्वाची आहे. नक्की. प्रणाली, एक असाही विषय होता की आता दसरा मेळाव्यामध्ये हे दोघे बंधू एकत्र येणार आहेत एकाच व्यासपीठावर, तर तिथे युतीबाबत घोषणा होऊ शकते असंही कळतंय, तर थोडक्यात सांगशील काही? वेगवेगळ्या चर्चा आहेत. काही चर्चा अशा सुद्धा आहेत की कालच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलेलं आहे. काही चर्चा असा सुद्धा आहेत की युतीची घोषणा ही दसरा मेळाव्यातून होईल. परंतु मला ती शक्यता थोडीशी कमी यासाठी वाटती आहे, कारण शिवसेनेच्या मंचावरून मनसे आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा होणार नाही. ती घोषणा दोघांचाही एक जो कॉमन प्लॅटफॉर्म असेल त्या प्लॅटफॉर्मवरनं केली जाईल. त्यासाठी एखादी पत्रकार परिषद घेतली जाईल सामूहिकरित्या, असं दिसून येतंय. परंतु एकाच व्यासपीठावर ही घोषणा होईल, शिवसेनेच्या व्यासपीठावर ही घोषणा होईल असं मला वाटत नाही. परंतु उद्धव ठाकरेंनी दिलेल्या निमंत्रणाचा मान राखत राज ठाकरे दसरा मेळाव्याला जातील का, हे आपण येत्या काळामध्ये आपल्याला कळू शकेल. बरोबर. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रणाली. मराठीच्या मुद्द्यावरून एका मंचावर आलेले ठाकरे बंधू यांच्या गाठीभेटी पुढे वाढतच गेल्या. गेल्या 2 महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या गाठीभेटींचा सिलसिला सुरू असतानाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी दाखल झाले. दोघांमध्ये सुमारे 2.5-3 तास चर्चा झाली. यापूर्वीच्या 2 भेटी या कौटुंबिकच होत्या, पण बुधवारी झालेली जी दुपारची भेट होती ती उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आणि संजय राऊत होतेच, आणि राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकरही उपस्थित होते असं कळतंय. त्यामुळे ही राजकीय भेट होती असं म्हटलं जात आहे. याच भेटीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवरही शिक्कामोर्तब झालं असंही बोललं जात आहे, अशाही चर्चा आहेत. भेटीत आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात फॉर्म्युला ठरला असंही कळत आहे. विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा 2 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यात होईल अशीही माहिती समोर येते. दरम्यान या भेटी संदर्भात ठाकरे बंधूंच्या या युतीच्या चर्चांना जोर आलेला असताना सत्ताधारी नेत्यांनी मात्र खोचे टोले लगावलेले आहेत. मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा. टीव्ही चॅनलमध्ये एक दिवसाआड कधी राज ठाकरे साहेब
देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात. कधी माननीय उद्धवजी, माननीय राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याच्या काही बातम्या होत्या. कोणाचाही आक्षेप नाही आहे, त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी. आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आले तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है. मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल. आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही जो काही आमच्या कोर ग्रुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे, आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं. आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय. शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले. राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले. आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्या मधात?